ए तुम्हाला नमन दशावतार माहिती आहे काय? नाही रे, काय असतं ते? मी ऐकलंय फक्त, काय असतं माहित नाही. थांब ना, आपण नेटवर बघूया. हो बघ. ते नको रे दुसऱ्यांचं बघून, सगळे तेच करणार ना. अरे माझा आजा सांगायचा, पूर्वी ना आम्ही पिक्चर बघायला जायचंच नाही, पैसाच नव्हता म्हणा. पण नमन करायला, झाकडी ही बिगायला माझा आजा ना हौशी माणूस. अरे पण तुझा आजा जाऊन 2 वर्ष झाली. अरे इकडे नेटवर काय दाखवतच नाही आहेत, काय ना काहीतरी वेगळंच दाखवतात. ते मरू देत, कोणाला विचारता येते काय बघ. कोणाला विचारता येईल? अरे नमन म्हणजे श्वास आणि श्वास म्हणजे नमान. आयुष्याच्या रामरागाड्याला वैतागून जेव्हा एखादा कलाकार कोकणच्या मातीला जोडला जातो ना, ती माती म्हणजे नमान. पण आजकाल तिकडे कोण फिरकत पण नाही रे. पण बरं झालं, तुमच्या पिढीला नमान जाकडी ठाव तरी आहे. चांगलं आहे. येडाई काय रे. दिसतोय तर याडाच, नमनाबद्दल बोलतोय. ही फक्त एक सकाळ नाही, ही आहे कोकणाची श्वास घेणारी शांतता. इथली हवा मिठासारखी खारी आणि माणसं मनानं अगदी साधी. नारळाच्या सावलीत वाढलेली ही माती कष्टाला देव मानते आणि परंपरेला जीवापाड जपते. कोकणात सकाळ म्हणजे फक्त दिवसाची सुरुवात नाही, तर देवाचं नाव घेऊन कामाला लागण्याची वेळ. आणि हो, नमन जाकडीच्या तालावर इथली माणसं निसर्गाशी बोलतात, शेतात, अंगणात आणि देवळातही. इथे प्रत्येक सूर, प्रत्येक पाऊल आपल्या मुळांशी जोडलेलं आहे. आणि म्हणूनच कोकण मनात एकदा उतरलं ना, की आयुष्यभरासाठी घर बनून राहतं. यायला पेंद्या कुठे गेला? ए पेंद्या, पेंद्या कुठे गेला? अरे पेंद्या, पेंद्या. हो, पेंद्याला बघितला? तुम्ही बघितला? नाही, हयान बघितला. जल्ला नाही म्हणतो. थांबा, आपण आवाज देऊया. अरे पेंद्या, अरे त्या गवताच्या पेंड्या टाकायला गेला होता, पण जल्ला वसाडा गुलाच्या ढ्यापा टाकत असेल. अरे पण ता आल्याशिवाय वसुलीचं काम होणार नाही आपलं. हे आवाज देऊया, आवाज देतो. अरे पेंद्या, पेंद्या. गेला खै, गेला खै. अरे पेंद्या. अरे होय, हॅलो. बघितलं? अरे इकडं ये. हॅलो हॅलो. वाकड्या सुदामा सांगा जरा, गड्यानो करावं काय रे. वाकड्या सुदामा सांगा जरा, गड्यानो करावं काय रे. लाडाची
गुणाची माझी चुकली कपिला गाय रे लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गाय रे पकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय रे गे बाय गे होतास कुठं तू? अरे होय आलो ना. काय तासता अरे पण होतास कुठं? माझ्या सुदाम्या टळणी करायला गेलो होतो मी. कोणाची? पोरांची. अरे तू पोरच आहेस ना की नांदीन दिन ना? आले ये दल्ल तुम्ही दोघत बोलत बसनालाय का मला पण घेणालाय हा मला सांगा इथं कशाला बोलवलं वाय. अरे किसन देवानं आपल्यावर कामगिरी दिला नाही. कितन देवान कामगिरी दिला होय नाही? होय होय होय. काय सांगतोत काय मग पहिली ती कली हवी. होय, चला होय, आधी होय. चल, चल, कितन चल. देवाची कामगिरी करूया. चल चल काय? चला चला चला. वाकड्या सुदामा सांगा जरा गड्यानो करावं काय रे लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गाय रे लाडाची. अरे पांड्या कालच्या नमानाची जागरण लय अंगावर आली काय म्हणून सांगताय सगळ्यांनी डायलॉग नीट पाठ करून या म्हणजे कसं कोणाच्या डोसक्याला तराशी येत नाही. हो नाही हो भाऊ. नाही हो भाऊ म्हणजे डायलॉग विसरलास ना पडद्यात पळालास. परत जर असं करशील ना तर व्हलपटून ठेवीन लक्षात ठेव. वय ह्याच्या पुढे होणार नाही असं काही. पोरानो ता विसरला म्हणून काय झालं तुम्ही याचं सगळं डायलॉग घ्यायचं कळलं. काल्या काय रे काल त्या पोरी टाळ्या वाजवायची वाट बघत होतास काय हा बघ त्यांनी जरी टाळ्या वाजवला नाही तरी परत परत तत्त डायलॉग नाही घ्यायचे. भाऊ मी काय म्हणतो तर काय? मागच्या वेळी धोतर फाटलं होतं तर शिवून घेऊ काय? कशाला अजिबात शिवून घ्यायचं नाही. आपण त्याच्यावर नवीन एक जोक टाकू. वय, वय, बरोबर वय, आहे. वय, वय. अरे भाव हा बघ मुंबईहून आलाय मांडवकरांकडे. होय काय त्यांचा रे कोण तू. मी त्यांचा भाचा अंधेरीला राहतो. होय पहिल्यांदाच आलास वाटतं इकडे. हो. अरे त्याला पण नमनात काम करायचं म्हणतोय. वय चांगलं आहे चांगलं आहे. बरं ह्याच्या आधी कधी काय केलंस आहे म्हणजे नाटक वगैरे. तसं केलं मी एकदा दोनदा. मग काय झाकच झालं. पण ह्या बघ बिंदास कर याचं अजिबात घाबरायचं नाही. हे सगळं आपलेच आहेत एकामेकाला सांभाळूनच कामा करतात. बरं चला रे पोरानो याला माझ्या घरी घेऊन जाता. गावात पहिल्यांदाच आलाय ना तर गाव दाखवून आणता त्याला. आणि ह्या बघा तुम्ही सगळ्यांनी कामं आटपून ठेवा आणि जर उरल सुरल तर माझ्या घरी आणून टाकी याचं. हा चल रे बावा. तर इकडे कसं पहिल्यांदाच आलाच आहेस ना तर जरा नीट राहा. एकूण किती घर आहेत वाडीत? आहेत 50-55 घरं आहेत त्या सरपंचाचं घर धरून. ह्या बघा ह्या आमच्या सरपंचाचं घर. कसं तुम्हाला म्हणून सांगताय त्या सरपंचाचा आणि आमच्या गावातल्यांचा 36चा आकडा. आता या प्रथा परंपरा चालू आहे म्हणून जो जाग्यावर आहे नाही तर आमच्या पोरांच्यात पण येत नाही बघा कधी. भात ना हो. हा हिला भाताची अडवी म्हणतात. ये बाबा बरोबर चल नाही तर उगा टाइमपास होईल.
हां बरं भावा, ताला सस्ता घरनं जरा जेवूनच जा. नको नको, जातो मामांकडे. तर मामाकडे कसला जातोस? तुझ्या मामासला सांगता मी. तर जा. कसं आहे, कोकणात इथं आल्यावर आहे ना, आमच्या घरातनं उपाशी जात नाही कोण. चल जेवून घेऊ. बाप रे, खूप झालं जेवण. चल. तुमचं आजकालच्या पोरांचं कसलं जेवण, काहीच नाही जेवलास. खरोखर खूप जेवलो. घर मस्त आहे हो, गार वाटतंय. तर कोकणात आलास म्हणजे गार वाटणारच. कसं आहे बाबा, तुमच्या त्या मुंबईतल्या माणसांची गरमी आणि दाडा लपल्यांची गर्दी तर नाही आहे. ती लोका जल्ले आमच्याकडे ढुंकून पण बघत नाही. आता इथं सगळे आमच्यासारखी माणसं साबित आहेत, ती या कोकणा मुले. खरंय खरंय. घ्या भाऊ. पण घराचं नाव काढलं की हात वर होतात या माणसाचे. आवरा तो पसारा, नुसता गोठा करून ठेवलाय घराचा. तिचा सोडा, तिचं आपलं नेहमीच चालू असते. हा बघ, हा आमचा बचडा. बाय, नाव सांग. तेजू तेजस्विनी. वा, छान छान. भाऊ, मी काय म्हणतो, तुम्ही का मुंबईला नमन झाकडी करायला नाही येत? कसं आहे बाबा, तुमच्या त्या शहरातल्या लोकांना आहे ना, नमनातला न पण ठावा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, या नमन परंपरेचं आहे ना बाजारीकरण होईल तिकडे. या आता कोकणातल्या प्रथा चालू आहे ना, तोपर्यंत काय तर आनंद आहे. होय. पण भाऊ, तुम्ही काय करता इथे? सरकारी कचेरीत कामाला आहे. तसं डोसक्यावर कर्ज असल्यामुळे इकडची तिकडची पण कामं केली, पण हप्ता फेडता फेडताना स्वतःकडे लक्ष द्यायचं तेवढं राहून गेलं बघ. हा, पण या नमन कलेने मला जगवलं. हा खरंय खरंय. आता अंगात त्राण उरलेत ते नमनामुळेच. पण खरं सांगू बाबा, कला आहे ना माणसाला जगवते बघ. भाऊ, तुम्ही ढोलकी पण वाजवता? अरे आता कोकणातला माणूस म्हटल्यावर ढोलकी वाजवाय आलीच पाहिजे. हा बाय, जा ढोलकी घेऊन ये जा. या दादाला दाखवतात ढोलकी कशी बजडवतात ती. दापोली खेळ हे गुहागर, महाड चिपळूण संगमेश्वर. देवरुखलांचा राजापूर, देवगड कुडाळ मालवणवर. दिवा सावंतवाडी ही गाडी, फिरू कणकवली वैभववाडी. दिवा सावंतवाडी ही गाडी, फिरू कणकवली वैभववाडी. एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी. मंदा, काय आहे? ती जरा शर्वार दे गो. घ्या तुम्हीच. स्वतःहून घराकडे काहीच लक्ष द्यायला नको आहे. बाबा, हम्म, तुम्ही काय अडस नाचला तो? ते गाणं पण मस्त होतं. मला पण तसंच नाचायला शिकवा. हा शिकवणार बाय, तुला पण शिकवणार मी. काय ग कारटे, किती वाजलेत? उद्या परीक्षा आहे ना तुझी? बापाच्या नादाला लागलीस ना तर आयुष्यभर झोपायचं गपचूप. राहू दे ना, लहान आहे ती. आणि तुझं काय चाललंय का मगासपासून? तुमच्यामुळे शेफारले ती. तुम्हीच लाडावून ठेवलंय तिला. हे बघ, तुला किती वेळा सांगितलंय, तेजू समोर वाद घालायचा नाही. का? तिला पण कळू दे ना, तिचा बाप कसा तमाशे करत फिरत असतो ते. मंदे, तुम्हीच म्हणालात ना तेजू समोर वाद नको म्हणून.
मग आता काय झालं? जाऊ दे, तुझ्याशी ना बोलणंच व्यर्थ आहे. तुमचा भाऊ सगळी इस्टेट टिकून गेला. हप्ते फेडता फेडता तोंडचं पाणी केलंय. जोवर घर घाण आहे ना तोवरच काय ते. किती वेळा सांगितलंय सोडा तो नाद, पण नाही. तुमच्या या तमाशानं घराचं वाटोळ झालंय. हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस तेजूला घेऊन कायमची घर सोडून निघून जाईन. लक्षात ठेवा. अगं ए मंदा, अगं ऐकून तरी घे. जिंदगीच्या मेळ्यामध्ये सुन सुन वाटलं, हे जिंदगीच्या मेळ्यामध्ये सुन सुन वाटलं. ह्या नशिबाच्या खेळामध्ये दुःख मला भेटलं. जिंदगीच्या मेळ्यामध्ये सुन सुन वाटलं. ह्या नशिबाच्या खेळामध्ये दुःख मला भेटलं. ह्या नशिबाच्या खेळामध्ये दुःख मला भेटलं. ए मस्त ही स्टोरी. आपण पण असंच करूया. काय बोलताय? हा ना, फक्त ती गाणी आपण वेगळी घेऊया, पण कन्सेप्ट तीच ठेवूया. ते मटेरियलचं मी बघतो, फक्त पोरं बघा. अरे पोरं सोड ना, ते मी बघतो. पोरं भेटतील रे. आपणच नंबर मारू. काय? विषय आहे का? ए चल चल चल, बस आली. ही आहे त्याची लढाई. जगण्यासाठी नाही, तर परंपरा जिवंत ठेवण्यासाठी. नमन झाकडी फक्त कला नाही, कोकणाच्या आत्म्याचा आवाज आहे. पण आजच्या गडबडीत या आवाजाला ऐकणारे कमी आणि जपणारे तर आणखीनच कमी. तो कलाकार रोज झगडतो, कधी लोकांसाठी, कधी स्वतःसाठी. कष्ट जास्त आहे, पण हार मानायची नाही. कारण ही कला थांबली नाही तर कोकणाची ओळखच हरली. जोपर्यंत हा एक कलाकार उभा आहे तोपर्यंत नमन झाकडी जिवंत आहे. आणि हो, कोकणी खेळामध्ये दुःख मला भेटलं. या नशिबाच्या खेळामध्ये दुःख मला भेटलं.